करंजी या ठिकाणी ही तिसरी पोथी या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचं पहिलं सत्र आपण घेत आहोत। या पहिल्या सत्रामध्ये आपण स्मरण वाक्य या संदर्भामध्ये विषय बघणार आहोत। वासनिक म्हणजे उपदेशी आणि ईश्वर साधक यांना वासनिक असं म्हटलं जातं। आणि जे परमेश्वराचं अधिष्ठान युक्त अनुष्ठान करतात असे सर्व जे साधक आहेत ते साधकांना वासनिक असं म्हटलं जातं। ज्यांची वासना म्हणजे ज्यांचे विचार उत्तम आहेत अशांना वासनिक असं म्हटलं जातं। ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईटपणा येत नाही, कुठल्याही प्रकारचे वाईट विचार येत नाहीत, ज्यांच्या वाचेमध्ये ईश्वर नामाशिवाय आणि चांगल्या उच्चारणाशिवाय दुसरे कुठलेही उच्चारण येत नाहीत अशांना वासनिक असं म्हटलं जातं। अनिष्ट सेवा पोळे म्हणजे जर का आपल्याकडनं काही चुकीची क्रिया जर का घडली तर तेने करून जो मनामध्ये पोळतो, ज्याला दुःख होतं, त्याला वासनिक असं म्हटलं जातं। या व्यतिरिक्त आता हे जेवढं काही सांगितलं हे सकारात्मक सांगितलं, वासनिक असण्याचे लक्षण आपण बघितले। आणि या व्यतिरिक्त याच्या उलट जे असेल तो वासनिक या पदामध्ये ती व्यक्ती बसत नाही। ज्यांच्या विचारांमध्ये मानसिकतेमध्ये सतत काही ना काही वाईट विचार सुरू असतील ते वासनिक या पदामध्ये बसत नाहीत। ज्यांच्या मुखामध्ये सतत काही ना काही वाईट उच्चारण असतील ते सुद्धा वासनिक या पदामध्ये बसत नाहीत। आणि जे प्रत्यक्ष वाईट क्रियाच करतात ते तर कुठल्याच दृष्टिकोनातनं वासनिक या पदामध्ये बसू शकत नाहीत। ही व्याख्या कोणाची झाली? साधनवंत जे सांगितलेले आहेत, एक प्रापंचिक साधनवंत आहेत आणि एक संन्यासी साधनवंत आहेत। दोघेही साधनवंतच आहेत। एक प्रपंच करत आहेत परंतु परमेश्वराचे अनुयायी आहेत ते, आणि एक प्रपंच सोडून परमेश्वराच्या नावे ज्यांनी संन्यास ग्रहण केलेला आहे हे सुद्धा साधनवंत या पदामध्येच येतात। आता आपण वासनिक पद जे बघितलं हे प्रापंचिक जे लोक आहेत, प्रापंचिक जे ईश्वर साधक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा विश्लेषण आपण बघितलं। कारण आपला विषय आहे वासनिकांचा आचार। जे वासनिक आहेत, उपदेशी आहेत, ज्यांनी मानव पंथाचा नाम मंत्र घेतलेला आहे, असे सर्वजण गृहस्थाश्रमी जी काही लोक आहेत त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने वागायचं आहे, त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीचे विचार करायचे आहेत, चांगल्या पद्धतीचं बोलणं करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीचं वर्तन साहजिकच होणार। मानसिक आणि वाचिक जर का आपण चांगल्या क्रिया करत असलो तर प्रत्यक्ष जी काही आपण कृती करणार आहोत ती पण चांगलीच होणार आहे। एखाद्या पदार्थामध्ये आपण साखर टाकल्यानंतर तो पदार्थ कडू होत नसतो आणि एखाद्या पदार्थात कारलं टाकल्यानंतर तो पदार्थ गोड होत नसतो। तसं मनामध्ये जे आपले आहे तेच वाचेमध्ये येतं। जेही वाचेमध्ये येतं ते अचानक येत नसतं। आपल्याला वाटतं की मी अचानक बोललो, आधी ते मनामध्ये कुठेतरी आहे। आता आपण सर्व शेतकरी वर्ग आहे, जमिनीच्या वर जे उगवतं, काय उगवतं जमिनीच्या वर, काय येतं? जे जमिनीच्या खाली तुम्ही जे बियाणं पेरलेलं आहे त्याच बियाण्याचं अंकुरित जे बियाणं होतं, जे रोप येतो, जे झाड येतं, याला सर्वाला मूळ ते बी आहे। जसं बी असेल, कडू जी काही वनस्पती असेल त्या कडू वनस्पतीचं बी तुम्ही केलं तर कडूच वनस्पती येणार आहे। परंतु वनस्पती कडू असलेली चांगली असते, ती औषधी असते, आणि माणूस कडू असलेला चांगला नाही, त्याला कुठल्या प्रकारचं औषध नसतं। परत
एखादा व्यक्ती जर का वाईट वागतो आहे, चुकीचं वागतो आहे, चुकीचा विचार करतोय, चुकीचं बोलतो आहे, चुकीचं करतो आहे, तर अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं औषध लागूच होत नाही. अर्थात औषध नसतं अशातलं नाही. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलंय की उपाय न पविजे ऐसे काही असे. अशी कुठली वस्तू नाहीये, कुठली गोष्ट नाहीये, कुठली व्यक्ती नाहीये जी उपायाने प्राप्त होत नाही. सगळं उपायाने प्राप्त होतं, फक्त त्या उपायापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. कधी कधी उपाय आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण त्या उपायाचा उपयोग जो आहे ते करून घेतला पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता आपल्याला चांगली ठेवता आली पाहिजे. आणि मानसिकता चांगली ठेवायची ती फक्त अध्यात्मासाठीच नाही. मानसिकता जर का तुम्ही चांगली ठेवली तर त्याच्यामुळे तुमचं अध्यात्म तर चांगलं होतच होतं, परंतु अध्यात्मापेक्षा प्रापंचिक लोक प्रपंचामध्ये जास्त असतात, तर त्यांचा प्रपंच सुद्धा जर का मानसिकता चांगली ठेवली तर प्रपंच सुद्धा चांगला होत असतो. आणि व्यवहारात सुद्धा तुम्ही चांगलं वर्तन करता, तुमची प्रकृती आहे ती सुद्धा चांगली राहते. फक्त मानसिकता आपली चांगली ठेवायची असते. मानसिकता जर का चांगली असेल तर तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या उच्चारण्यामध्ये शब्द सुद्धा चांगले येतील. आपण एखाद्या व्यक्तीचं व्याख्यान ऐकतो, का ऐकतो? तो जर का वाईट अपशब्द बोलत असेल तर ऐकू का आपण? ऐकू नाही. आपण चांगलं जे बोलल्या जातं ते आपण ऐकतो. आपल्याबद्दल कोणी निंदा करत असेल तर आपण ऐकतो का मन लावून? नाही. आपल्याबद्दल कोणी चांगलं बोलत असेल तर ते आपण ऐकत असतो. म्हणजे आपल्याला जर का समोरच्याचं उच्चारण आवडतं, चांगलं उच्चारण, तसं आपण सुद्धा चांगलंच उच्चारण करावं लागतं. पण त्याच्यासाठी बी चांगलं लावावं लागतं. आणि बी हे आपल्या मनामध्ये पेरल्या जात असतं. बी जर का चांगलं असेल, म्हणजे बी म्हणजे विचार, विचार जर का चांगले असतील, मनातले उल्लेख जर का चांगले असतील, की आपण एखाद्याला जेवायला बोलवलं पाहिजे बरं का आता, किंवा आपण देवपूजा वंदनाला गेलो पाहिजे, आपण निरूपणाला गेलो पाहिजे, साधू संतांच्या अधिकरणांच्या भेटीला आपण गेलो पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख मनामध्ये येणं कधीही चांगलं. आणि जर का आपण वेगळे उल्लेख करत असू तर एकदा याच्याशी भांडलंच पाहिजे, एकदा याला दाखवलंच पाहिजे, याचं नुकसानच झालं पाहिजे, अशा प्रकारचे विचार सुद्धा आपल्या मनात येतात. जर का वाईट विचार येत असतील तर आपलं प्रकृती स्वास्थ्य जे आहे ते बिघडायला लागतं. तुम्हाला जसा राग येतो तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, राग त्याचा येतो आणि ब्लड प्रेशर आपलं वाढतं, म्हणजे प्रकृतीसाठी घातक आहे. आपली साखरेची पातळी वाढते रक्तातली. आता ते आपल्यासाठी चांगलं की वाईट? वाईटच आहे. म्हणून चांगलेच विचार आपण करायचे. आपलं पित्त सुद्धा वाढतं. ते म्हणतात ना पित्त खवळलं, म्हणजे काय? राग जेव्हा येतो तेव्हा पित्त वाढतं. कोणाचं वाढतं? आपलं वाढतं. म्हणजे उद्या जर का दवाखान्यात जायचं झालं तर ज्याच्यावर राग आलेला आहे त्याला नाही जावं लागणार. हे 3 आजार आपले वाढतात तर आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून मनातले जे विचार असतात ते सात्विक असतात. म्हणून श्री चक्रधर स्वामी सांगतात सत्वस्थिता धर्मी अधिकार. जो व्यक्ती सात्विक आहे तोच धर्माला अधिकारी आहे. तोच व्यक्ती जो आहे देवपूजा विधीपूर्वक करू शकतो. तुमच्या मनात राग आहे, भांडता भांडता तुम्ही देवपूजा आले, मनात तेच चालू आहे, तुम्ही फक्त विशेष कपाळाला लावून पुढे पुढे पाठवून राहिलेलं आहे. विशेषाचं वंदन सुरू नाही आहे, विधी नाही आहे, काही मनामध्ये चांगले विचार नाही आहेत. रागात तुम्ही जेवले तर ते जेवण अंगी लागत नाही. जेवणासाठी सुद्धा सात्विक असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. जो व्यक्ती राजस आहे, तामस आहे, राजस म्हणजे देवाचं सोडून इतर गोष्टींमध्येच त्याला जास्त आवड आहे, ज्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये जास्त रममान राहतो, अशी जी व्यक्ती आहे धर्मवार्तेपेक्षा कर्मवार्तेमध्येच त्याला जास्त आवड निर्माण आहे त्याबद्दल बोलण्यामध्ये, तर तो व्यक्ती जो आहे तो धर्माला अधिकार नाही. म्हणजे धर्माचे चर्चाच तो करत नाही, धर्माबद्दल आवडीच नाही त्याला, धर्माला अधिकारी कसा असू शकतो? एखादा व्यक्ती तामस आहे, तामस म्हणजे रागीट आहे,
रागीट व्यक्ती सुद्धा कधीच धर्माला योग्य ठरत नाही. का नाही ठरत? कारण की त्याच्या मनात सतत राग 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 असतो. तर ते असल्यानंतर तिथे परमेश्वराचं अधिष्ठान होऊ शकत नाही. तुमच्या घरी जेव्हा चांगला दिवस आहे त्या दिवशी तुम्ही कोणीच भांडत नाही. तुम्ही म्हणता उद्या भांडू आपण, आजचा दिवस चांगला आहे. म्हणजे एक दिवस चांगला आहे तर त्या दिवशी आपण वाईट कुठलंच कार्य घरामध्ये घडू देत नाही. जर का सगळे दिवस आपण चांगलेच जर का ठेवले तर आपल्या घरामध्ये कधीच वाईट बोलल्या जाणार नाही, वाईट विचार येणार नाही आणि वाईट क्रिया सुद्धा केल्या जाणार नाही. आणि जर का तामस व्यक्ती असेल, रागीट व्यक्ती असेल तर तो कुठल्याही प्रकारच्या विवेक विचारापासून लांब असतो. जेव्हा राग येतो ना आपल्याला, आपल्या हातात जे असेल ते आपण फेकून देतो किंवा जे हातामध्ये ते समोरच्याला फेकून मारतो, त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचं भान नसतं. आपण त्या मर्यादेच्या पलीकडे गेलेलो असतो आणि राग एकदा शांत झाल्यानंतर मग कळतं की आपण किती चुकीची क्रिया केली, समोरच्याचा जीव गेला असता काय झालं असतं, किंवा वस्तू चांगली आपल्याकडनं फुटून गेली. म्हणजे इत्यादी प्रकारे रागीट व्यक्ती जो आहे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे मर्यादेच्या पलीकडे त्याला राग येतो आणि मग अघटित क्रिया तो करत राहतो. जर का अशा व्यक्तींसोबत आपण राहिलो तर काय होतं? जर का आता आपण उन्हात गेलो तर उन्हाच्या संगतीत राहिलं तर काय होतं? आपल्याला गरम व्हायला लागतं. सावलीच्या संगतीत गेलं की शांतता वाटते. म्हणजे आपल्याला सुद्धा राग आला नाही पाहिजे आणि राग येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण संपर्कात नाही राहिलं पाहिजे. का? की आपली बुद्धी पण तशीच होत राहते, आपले विचार तसेच होत राहतात. मग कुणासोबत राहावं आपण? न सत्वस्थिता धर्मी अधिकार. म्हणजे जो व्यक्ती सात्विक आहे त्या व्यक्तीला तुम्ही किती चिडवायला जा, तुम्ही त्याला किती भडकवून द्या, पण तो चिडत नाही. तो म्हणतो चालू दे, ते तुमच्याविषयी असं बोलत होते, बोलू दे, आता काय, त्यांचा तो स्वभाव आहे, आपण त्याला काही करू शकत नाही. म्हणजे तो इतकं शांतपणे उत्तर देतो की आपण सुद्धा लगेच शांत होऊन जातो. आपण त्याला चिडवून द्यायला गेलेलो आहे पण तो चिडत नाही तर आपणही शांत होऊन जातो. आणि म्हणून इथे सात्विक व्यक्ती जेवढा चांगला आहे की त्याची स्वतःची प्रकृती चांगली राहते, तो चांगला राहतो, त्याचे विचार चांगले राहतात, त्याचं बोलणं इतकं चांगलं असतं की ती व्यक्ती भेटली की ते बोलले की आपल्यालाही बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि त्या व्यक्तीच्या कृती सुद्धा चांगल्या असतात की त्या बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा समाधान वाटतं की काही का असेना. कधी कधी तो आपला वैरी असतो पण आपण म्हणतो काही का असेना पण त्यांनी अगरबत्ती छान लावली बरं का. तुम्ही जर का अगरबत्ती सुगंधित लावली तर तुमचा जो वैरी आहे तो म्हणेल काय का असेना पण यांनी अगरबत्ती मात्र सुगंधित लावली, विचारा बरं त्यांना कुठून आणली अगरबत्ती. म्हणजे तुमचं कर्तृत्व चांगलं असलं पाहिजे की जे तुमच्या विरोधातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा तुमचं कर्तृत्व आवडलं पाहिजे. असं जर का सात्विक वातावरण आपल्या मना अंतकरणात असेल, वाचेमध्ये असेल, वागण्यात असेल तर तुम्ही जिथे जाल तिथे तिथे तुमच्यामुळे तिथे शांतता निर्माण होईल. होतं ना, आता आपण समजा काहीतरी आपल्यामध्ये वाद सुरू आहे, तेवढ्यात जर का मोठे अधिकरण कोणी आले तर काय होतं? भांडणं चालू राहतात की तिथे नाही, ते शांत होतात. मग ते बाबांपुढे ते मांडल्या जातं, मग ते बाबा सांगतात निरूपणाद्वारे हे योग्य नाही, हे असं आहे, हे असं आहे. आणि मग त्या ठिकाणचं वातावरण त्या अधिकरणांमुळे काय होतं? त्यामध्ये एक शांतता निर्माण होत असते. आणि म्हणून सात्विक व्यक्तीचा संग, आपल्याकडे सात्विकता नसेल कदाचित तर आपण सात्विक व्यक्तीच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्या संपर्कातले त्यांचे विचार जे आहेत ते ग्रहण केले पाहिजेत. आपण लहान मुलांना काय सांगतो? चांगल्या संगतीमध्ये राहा, वाईट मुलांच्या संगतीत राहू नको. हे आपल्याला कळतंय लहान मुलांच्या बाबतीत, मग आपल्याला आपल्या बाबतीत कळत नाहीये का? हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून इतकं जर का सात्विक आयुष्य तुम्ही तुमचं केलं, सात्विक विचार जर का तुम्ही तुमचे केले तर धर्मी अधिकार सत्वस्थिता, सत्वामध्ये स्थित असलेला जो व्यक्ती आहे त्याला धर्माचा अधिकार आहे आणि तोच व्यक्ती धर्माचं आचरण करू शकतो. तुम्ही जेवढे शांत असाल, सात्विक असाल तेवढं तुमचं स्मरण उत्तम प्रकारे घडतं.
तुमची देवपूजा सुंदर, तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो, स्थान वंदनाचा आनंद घेता येतो, निरूपणामध्ये तुम्ही लक्ष देऊन ते निरूपण ऐकू शकता आणि जगातले कितीही चांगले काही कार्य आहेत ते तुम्ही सहजपणे करू शकता. म्हणजे तुमची एक ओळख तशा प्रकारची होऊन जात असते. आपलं आपल्यालाच लाभदायक ठरतं आणि आपलं दुसऱ्यांसाठी पण लाभदायक ठरतं. ज्यात तुम्ही सात्विक असता आणि आपण रागीट असू तर आपलं आपल्यासाठी पण वाईट आहे आणि ते दुसऱ्यांसाठी पण वाईट आहे. आणि म्हणून आधी आपल्याला सात्विक होता आलं पाहिजे. आपला विषय आहे वासनिकांचा आचार आणि वासनिकांना स्मरण नावाचा आचार जो आहे तो स्वामींनी विहित केलेला आहे, सांगितलेला आहे. आणि तो आचार कधी होईल? तो तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सात्विक व्हाल. सात्विक झाल्याशिवाय तुम्ही आचरण कुठलं करू शकत नाही. शेतीमध्ये आपण जे बियाणं लावतो त्याआधी त्या शेतामध्ये घास वगैरे आला असेल तर काय केलं जातं? आधी ते शेत जे आहे ते सर्वार्थाने बी पेरण्या योग्य तुम्ही ते करत असता. त्याची काही मशागत असेल, घास काढणं असेल वगैरे वगैरे सगळं व्यवस्थित केल्यानंतर मग ते बियाणं पेरल्या जातं. आधी तुम्ही बियाणं पेरलं आणि नंतर म्हटले की घास नंतर काढू आपण, तर तसं चालत नाही. आधी ते शेत पेरण्या योग्य करावं आणि मग पेरावं आणि जे पेरलेलं आहे त्याची काळजी घ्यावी. त्याची काळजी नाही घेतली, त्याला योग्य वेळी खत पाणी नाही दिलं आणि खत पाणी देऊन सुद्धा परत काही पशु असतील किंवा काही चोर असतील यांच्यापासून त्याचं परत रक्षण करावं लागतं. तुम्हाला ते सुद्धा लक्ष ठेवावं लागतं, त्याचं जतन करावं लागतं आणि मग त्याचं फळ जे आहे ते आपल्याला उपयोगी येतं. म्हणजे इतका मोठा तो टप्पा आहे. नुसतं बियाणं पेरलं म्हणजे झालं नाही, शेत चांगलं केलं म्हणजे झालं नाही. त्याचं पीक येऊन ते पीक आपल्या घरी आणेपर्यंत आणि ते बाजारात विकेपर्यंत आणि मग त्याचं द्रव्य येईपर्यंत, मग त्या द्रव्याचं काहीतरी चांगलं करेपर्यंत एवढी मोठी जबाबदारी आहे. नुसतंच पैसा आला खूप भरपूर म्हणजे जबाबदारी संपली नाही. तर ते द्रव्य परत तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवून ठेवावं लागतं. वाईट त्याचा उपयोग करावा नाही लागत. इतकं सगळं एका बी मध्ये समाविष्ट आहे. आणि एवढं सगळं तुम्ही चांगलं करत असाल तर तुमचा शेती व्यवसाय हा चांगला चालणार आहे. तुमचं घर चांगलं चालणार आहे. तुमच्या घरातली लोक सगळी व्यवस्थित राहणार आहेत. आणि यातलं एकही जर का टप्पा तुमचा चुकला मग आपलं थोडंसं शेतीमध्ये भरपूरसं नुकसान होऊन जातं आणि पुढच्या सगळ्या चांगल्या घडणाऱ्या घटना या थोड्याशा चुकीच्या मार्गाने घडतात. तशाच पद्धतीने तुम्हाला हे जे काही मानसिक विचाराचं जे बी आहे ते मानसिक विचाराचं बी सात्विकच पेरावं लागेल. पण ते पेरण्याआधी तुम्हाला मन शांत करावं लागेल. मन शांत कशाने होतं? स्मरणानेच होतं. मग स्मरण केल्यानंतर काय करायचं? मन चांगलं करायचं. मन चांगलं केल्यावर काय करायचं? स्मरणच करायचं. म्हणजे मन चांगलं करण्यासाठी पण स्मरणाचाच उपयोग आहे आणि स्मरण केल्यानंतर मग मन चांगलं होतं आणि मन चांगलं झाल्यानंतर परत स्मरणच करायचं. म्हणजे असं आपलं जे नेहमीच सलगता जी आहे स्मरणाची ती आपल्याला सुरू ठेवायची आहे. आणि ती सलगता जर का राहिली तर तुमचं अंतःकरण नेहमीसाठी सात्विक राहतं. थोडा वेळ जरी आपण ते बंद केलं, जसं गरम पाणी आहे ते जर का आपण गॅसवरून उतरवून ठेवलं ते हळूहळू काय होतं? मिनिटाने ते थंड 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 होत जातं. कदाचित 5व्या तासाला किंवा 8व्या तासाला ते पाणी पूर्ण थंड झालेलं असणार. तसं आपण स्मरण जर का बंद केलं तर मिनिटाला आपलं अंतःकरण जे आहे ते राजस तामस असं व्हायला लागतं. त्यातली सात्विकता जी आहे ती कमी 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 व्हायला लागते. आपल्याला ती सात्विकता कमी होऊ द्यायची नाहीये. काही बाबतीतलं आपण जे काही सलगता आहे ते कायम ठेवत असतो आणि ती कायम ठेवण्यासाठी तुमचं मन स्वच्छ असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आणि हे जे आहे हे सर्व काही आपल्याला निरूपणाच्या माध्यमातून लक्षात येतं. ज्ञान घेतल्याशिवाय वासनिकात तुम्हाला जर का चांगली व्यक्ती व्हायची असेल तर तुम्हाला चांगला धर्म आचरण करायचं असेल, तुम्हाला धर्माचं आचरण जे आहे ते योग्य पद्धतीने करायचं असेल तर ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञान हे घेतल्याच गेलं पाहिजे.
आणि घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला चांगलं आचरण करता आलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित होणार आहेत. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की स्मरण वाक्य आहे, स्मरण वाक्याच्या आधी त्याग वाक्य सांगितलेले आहे. त्याग म्हणजे काय की आपल्याला काही विशिष्ट गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि त्याग केल्यानंतर मग स्वीकार करावा लागणार आहे ना. जसं मी ते उदाहरण देत असतो नेहमी की एखाद्या पाटीवर तुम्हाला जर का काही लिहायची सूचना, तर काय करावं लागेल, त्या पाटीवर आधी जे लिहिलेलं आहे ते पुसून काढावं लागेल ओल्या पाण्याने आणि सुक्या कपड्याने परत तुम्हाला ते परत पुसावं लागेल. ती पाटी कोरडी होऊ द्यावी लागते आणि मग तुम्हाला तिथे लिहावं लागतं शांतता राखा. आणि आधीच लिहिलेल्या शब्दांवर जर तुम्ही किती शांतता राखा लिहिला तरी ते वाचताना समोरच्याचा गोंधळ होणार, शांतता नाही निर्माण होणार, गोंधळ होईल त्याचा, हे काय लिहिलेलं समजूनच नाही राहिलं. आणि म्हणून आधी पाटी जी आहे ती कोरी करावी लागते, आधी जे लिहिलेलं आहे ते आधी पुसावं लागतं आणि पुसलेल्या त्या पाटीवर मग नवीन शब्द तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागतं, तेही सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहावं लागतं. वेडं वाकडं गचाळ लिहिलं तरी नाही चालणार ते. तशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला जर का ईश्वरदायक कुठला विधी करायचा असेल तर तुमची मनाची जी दोषरूपी पाटी आहे, अन्य विचाररूपी जी पाटी आहे ती आधी पुसून काढावी लागेल, स्वच्छ चांगली ती कोरी करावी लागेल आणि मग त्या पाटीवर तुम्हाला लिहावं लागेल आणि मग ते लिहिलेलं ते उमटणार आहे. म्हणून इथे नामस्मरण हा विधी जो आहे तो वासनिकांसाठी म्हणजे प्रपंचातल्या ईश्वर साधकांसाठी पण दिला आणि तोच विधी प्रपंच त्यागलेले जे व्यक्ती आहेत, संन्यासी झालेले जे आहेत त्यांच्यासाठी पण तोच विधी दिलेला आहे. तुमच्यासाठी वेगळा विधी, आमच्यासाठी वेगळा विधी दिला नाही. सात्विक मन करायचं असेल तर दोघांसाठी पण एकच विधी दिलेला आहे ना. प्रापंचिक लोकांना जर का हात स्वच्छ धुवायचे तर कशाने धुवावं लागतात, कशाने धुवावं लागतात? साबण लावल्यानंतर काय टाकता तुम्ही? तुम्ही साबण लावल्यानंतर काय करता हात धुण्यासाठी? महिला वर्ग तुम्हाला विचारतोय मी, साबण लावल्यानंतर हात धुण्यासाठी काय टाकता तुम्ही हातावर? काय टाकता? हा, अरे काय कोणी बोलतच नाही. कठीण प्रश्न आहे का काही? आता जर का तुम्हाला हात तुमचे स्वच्छ धुवायचे असतील तर पाण्याने धुता तुम्ही. आता संन्यासी व्यक्तीला हात धुवायचे असतील तर ते कशाने धुतात? पाण्यानेच धुतात. म्हणजे काही माध्यम तुमची आमची सारखी आहेत. नामस्मरण, आता मन शुद्ध करायचं आहे तर तुमच्यासाठी पण नाम साधनाच आहे, आमच्यासाठी पण नाम साधनाच आहे. आणि तुमच्यापेक्षा काही आचार आमच्यासाठी देवाने थोडा जास्त सांगितलेला आहे, अधिकचा आचार आम्हाला सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये नामस्मरण हा जो विधी आहे तो कंपल्सरी आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक असलेला हा विधी आहे. आणि म्हणून तो विधी करण्याआधी आपल्याला काय करावं लागेल? तो विधी करण्याआधी आपल्याला सर्वात आधी आपलं जो काही अनेक विचारांचं जे काही आपल्याकडे मनामध्ये काही संग्रह आहे तो आधी स्वच्छ करावा लागेल. मन स्वच्छ करावं लागेल, शांत करावं लागेल, सात्विक करावं लागेल आणि मग ईश्वर साधना जी नामस्मरण आहे त्याने मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते. आपण फक्त शुद्धत्व आणू शकतो एखाद्या वस्तूमध्ये, परंतु पवित्रपणा जो आहे तो आपण नाही आणू शकत. आपण शुद्ध, आपण एखादं पाणी गढूळ आहे त्याला फिल्टर करून आपण त्याला शुद्ध करू शकतो, पण त्याला पवित्र आपण नाही करू शकत. आपलं मन शुद्ध करू शकतो पण त्याला पवित्र नाही करू शकत. त्याला पवित्र करण्यासाठी ईश्वराचं जे अधिष्ठान आहे ते ईश्वराचं अधिष्ठानच तिथे यावं लागतं. जसं आता आपण ध्वजारोहण केलं, काय केलं? विशेष तिथे आणला. इथे आपण निरोपण घेतोय, अति विशेष आणला. म्हणजे ईश्वराचं जे अधिष्ठान आहे, ईश्वराचं जे साधन आहे ते तिथे आणावं लागलं. तसं तुम्हाला जर का मन
पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला ईश्वर नामाचं अधिष्ठान जे आहे तिथे आणावं लागेल. मग ते शुद्ध मन जे आहे ते पवित्र व्हावं लागतं. मन जर का अशुद्ध असेल तर स्मरण होत नाही. मन शुद्ध करावं लागतं आणि मग स्मरण होतं, आणि स्मरणाने मन पवित्र पण राहतं आणि शुद्धही राहतं. एक नाम स्मरण असं आहे की जे तुमच्या मनाला शुद्ध आणि पवित्र दोन्ही ठेवण्याचं कार्य करत राहतं. आणि म्हणून सतत आपण नामस्मरण कुठेही करता येतं आपल्याला. तुमचं सकाळचं 3 ते 6 जे स्मरण आहे ते बसून करायचं आहे. ते 3 ते 4 करा, 4 ते 5 करा की 5 ते 6 करा, जसं जमेल. 3 ते 6 मध्ये स्मरण सकाळचं झालं पाहिजे, ते बसून गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त आपण शेतात आहोत, काही स्वयंपाक बनवतोय, त्यावेळेला सुद्धा तुमचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये चालू राहिलं पाहिजे. प्रवासात आहात त्याच्यामध्ये ते सुरू राहिलं पाहिजे. तुम्ही भांडी घासताय तरी तुमचं मनाच्या द्वारे तुमचं स्मरण हे सुरू राहिलं पाहिजे. मन अशी एक साधना करू शकतो ते तुम्ही इतर काम करताना देखील आपल्या मनाच्या क्रिया चालू असतात. आपण झोपलेलो आहे तरी मनाच्या क्रिया चालू राहतात. आणि स्वप्न दिसतात आपल्याला. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मनामध्ये जे वसवलं दिवसभर, ते जसं गुरंढोरं असतात ते काय करतात, सगळं एकदाच खाऊन घेतात आणि त्याचं रवंत करत राहतात. तसं आपलं मन दिवसभर जे काही दृश्य बघतं ते मनामध्ये साठवून घेतं आणि रात्री मग स्वप्नामध्ये ते दृश्य आपल्याला येत राहतात. जे विचार तुम्ही केले दिवसभरात ते विचार स्वप्नामध्ये आपल्याला येत राहतात. आणि म्हणून इथे आपल्याला मनामध्ये जर का चांगलं वसवता आलं, मनाला जर का चांगली साधना आपल्याला जर का देता आली, तर काय होतं की त्या ठिकाणी आपल्याला स्वप्न सुद्धा चांगलीच पडणार. आपल्याला जर का वाईट स्वप्न पडत असतील, भीतीदायक वगैरे, तर समजायचं की आपले विचार सुद्धा तसेच आहेत. आणि आपल्याला साधू संतांची, मार्गमंडळींची, स्थानाची जर का स्वप्न पडत असतील, चांगल्या गोष्टींची स्वप्न पडत असतील, तर आपले विचार सुद्धा चांगले आहेत असं आपण लक्षात घ्यावं. आणि हे सर्व स्मरण करण्यासाठी तुम्हाला मनाच्या संदर्भात जे काही दोषरूपी गोष्टी आहेत त्यांचा आधी त्याग करावा लागतो. आणि म्हणून सांगितलं स्वामींनी की सर्व गोष्टींचा जो त्याग आहे तो त्याग आपल्याकडनं व्यवस्थितपणे झाल्यानंतर काय करायचं, हे देखिले तैसे आठवी, जे स्वामींनी सांगितलं वचनामध्ये की आपण स्मरण साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं. आता मी मगासपासून तुम्हाला सांगतो स्मरण करायचं, नाम घ्यायचं, परंतु नेमकं कसं काय, ती साधनेची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी कशा प्रकारची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. एखादा पदार्थ बनवायचा आहे ते आपण विचारतो कसं बनवायचा तो, म्हणजे आमची पद्धत अशी आहे, तुमची पद्धत कशी आहे, त्यांच्या पद्धतीने ते बनवायचं आहे. तसं मनाचं कार्य आमचं चालू आहे आणि मनामध्ये परमेश्वराला आता आठवायचं, तर कसं आठवायचं आपल्याला माहिती नाहीये. ते कुणाकडनं माहिती करून घ्यावं लागेल, देवाकडनंच माहिती करून घ्यावं लागेल. आपल्याला जी माहिती करून घ्यायची आहे अध्यात्माची, ती आपल्याला जीवाकडनं त्याची माहिती करून घ्यायची नाहीये. जीव फक्त तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणार आहेत, परंतु ते सांगणारे कोण आहेत, परमेश्वर आहे. त्यांनी ते सर्व सांगून ठेवलेलं आहे. आमच्या माध्यमातून फक्त तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणार आहे. ज्यांनी कोणी स्वयंपाक बनवलेला तर उत्तम बनवलेला आहे, ते वाढायला कोणाला पाठवतात, दुसऱ्या व्यक्तीला वाढायला पाठवतात. वाढणारा व्यक्ती म्हणजे आम्ही आहोत. आणि स्वयंपाक जो उत्तम बनवला आहे म्हणजे परमेश्वराने तो बनवून ठेवलेला, आमचं फक्त वाढायचं काम आहे. आणि तुमचं काम काय आहे, ताटात टाकायचं का. जेवताना काय होतं, निम्म अधिक मुखी लागतं, निम्म अधिक खाली सांडतं, बाकीचं सगळं ताटामध्ये असतं. आपण ताट स्वच्छ करून खातो का, नाही. तसं परमेश्वराने जे बनवलेलं आहे ते आपल्या ताटात वाढलं गेलं. आता ते आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ ताट करायचं, म्हणजे सगळंच्या सगळं अन्न उपयोगी लावायचं, ते सांडायचं नाही. सांडलं तर अन्नाचा अपमान होतो. तसं आता इथे ज्ञान तुम्हाला वाढलं जात आहे, ते ज्ञान परमेश्वराचं आहे. ते वाढणारे म्हणजे सांगणारे समजा आमच्यासारखे आहेत,
आणि ते त्याचं जे ग्रहण करायचं आहे ते ज्ञान पूर्णपणे ते असं निरूपणातनं उठताना काही निरूपण खाली सांडलेलं आहे, काही आपल्या कानात गेलेलं आहे, काही मनातच आहे, काही कानातनं नंतर मग विसरून गेलो आहोत, असं नाही झालं पाहिजे. सगळंच्या सगळं ते आपल्या उपयोगी लागलं पाहिजे. जसं प्रसाद असतो ना, प्रसाद आपण खाली सांडत नाही, कदाचित ताटातलं आपल्याला संपत नाही तर ते आपण काय करतो, घरी घेऊन जातो की हे फेकायचं नाही आहे, हे उपयोगी लावायचं आहे, हे खरकटही सांडू द्यायचं नाही, ते पूर्णपणे आपण त्याचा मान राखतो. तशा पद्धतीने ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. ज्ञानाचा पूर्ण उपयोग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. बघा, ज्ञान आपल्याला बनवायचं नाहीये आणि ज्ञान आपल्याला वाढायचं पण नाहीये. आपल्याला आयतच वाढलेलं मिळणार आहे. त्या ज्ञानाचा आपल्याला फक्त आणि फक्त उपयोग घ्यायचा आहे. तुम्हाला कोणी थंड पाणी आणून दिलं तर तुम्ही ते प्यायचं आहे. तुम्हाला काही पाणी बनवायचं पण नाही, थंडही करायचं नाही, आणूनही द्यायचं नाही, फक्त प्यायचं आहे. एवढंच कार्य आपल्याकडे आहे. मग आपल्याला तेवढं तरी करायला सहज शक्य आहे. त्याच्यामध्ये कुठलीच अडचण आपल्याला नाही आहे. आणि म्हणून ते सर्व काही ज्ञान जे आहे ते परमेश्वर देणार आणि परमेश्वराचंच ज्ञान आपण उपयोगात आणायचं. तुम्ही कुठल्या वस्तू वापरताना त्याच्यावर ते कंपनीचं नाम असतं. तुम्ही म्हणता याच कंपनीची वस्तू पाहिजे बरं का आपल्याला, मग त्यांनी दुसरी आणून दिली तर ते म्हणतात दुसऱ्या कंपनीच्या गोळ्या चालतील का, हा म्हणतो नाही त्याच कंपनीच्या पाहिजे. हे जसं आपण वस्तूंच्या औषधांच्या बाबतीत करतो तसंच ज्ञानाच्या बाबतीत असलं पाहिजे की ते ज्ञान परमेश्वराने दिलेलं असलं पाहिजे. त्या ज्ञानाला परमेश्वराच्या वचनाचं अधिष्ठान असलं पाहिजे, परमेश्वराच्या श्रीमुखीचं ते ज्ञान असलं पाहिजे, तरच आपण ते घ्यावं. आता मी तुम्हाला काही पण येऊन सांगेल आणि तुम्ही काही पण ऐकाल, बाबांनी सांगितलं बरोबर आहे, नाही. बाबांनी सांगितलेलं हे कुठेतरी स्वामींच्या श्रीमुखातलं आहे का, त्यांनी कुठल्या लीळेतनं सांगितलंय का, वचनात सांगितलंय का, हे तुम्हाला पडताळता आलं पाहिजे. आणि म्हणून स्मरण विधान जे आहे, स्मरण साधना जी आहे ती सुद्धा आपल्याला देवाने सांगितलेली आहे. तशाच प्रकारे आपल्याला ती करायची आहे. ती आपल्या मताप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे ते करून चालणार नाही. म्हणून देवाला जर का आठवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ना, हे देखिले तैसे आठवीजे. देवाला आठवायचं म्हणजे काय करायचं, जसं तुम्ही देवाला बघितलेलं आहे, कोणी सन्निधानामध्ये स्वामींच्या समोर जे काही भक्त मंडळी होते त्यांनी स्वामींना जसं पाहिलेलं आहे तसं त्यांनी ते आठवायचं आहे. स्वामींच्या लीळा जशा त्यांनी पाहिलेल्या आहेत तशा त्यांना त्या आठवायच्या आहेत. स्वामींनी जे त्यांच्या समोर बसून त्यांना निरूपण केलेलं आहे ते प्रसंग त्यांना आठवायचे, त्या घटना त्यांना आठवायच्या, त्या लीळा त्यांना आठवायच्या आहेत. आता आपण तर देवाला बघितलेलं नाही, मग आपण काय करायचं, या वचनाचा आचार आपल्याला कसा कळेल की देखिले, स्वामींनी देखिले असं म्हटलं तर आपल्याला आचार पडतो की आपण लीळेमध्ये स्वामींना जसं पाहिलेलं आहे, लीळा वाचल्या आपण किंवा लीळा ऐकल्या तर त्या लीळेमध्ये स्वामींना जे जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे ती स्वामींची भूमिका आपल्या समोर आलेली आहे. आणि त्या भूमिकेतले स्वामी जे आहेत, देव जे आहेत ते आपल्याला आठवायचे आहेत, डोळ्यासमोर आणायचे आहेत. आणि मग हे देखिले तैसे आठवीजे, आणि जसे आपल्याला लीळेतनं देव समजले, देवाची भूमिका समजली, देवाचं सांगणं समजलं, देवाची प्रवृत्ती आम्हाला समजलेली आहे, तशा पद्धतीने देव आपल्याला आठवता आले पाहिजे. देवाला आपण आठवायचं आहे. एखाद्या व्यक्तीला आपण बघितलेलं नाही आहे पण त्याच्याबद्दल चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतात, त्याच्या संबंधित चांगलं जे काही सांगणं आहे लोक सांगतात आपल्याला, मग ते सांगण्यानुसार आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मनामध्ये तयार करायचं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला आपण आठवतो की हो ते खरंच चांगले व्यक्ती होते. तशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की देवाच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही माहिती पडतं ते माहिती पडलेलं आपण आपल्या मनामध्ये ते समोर आणायचं आहे आणि मग स्मरणाच्या वेळेला ते आपल्याला आठवता आलं पाहिजे. हे देखिले तैसे आठवीजे या संदर्भामध्ये मागील वचनात आपल्याला त्याग वाक्य सांगितलेले आहे, जे स्वामींनी विशिष्ट
काही दोषयुक्त गोष्टींचा त्याग सांगितला आणि हा त्याग केल्यानंतर मग काय करायचं बरं? रिकामं बसून राहायचं का आपण ना? हे देखील तैसे आठवीचे, म्हणजे रिकामं बसून नाही राहायचं. आता आपण निरूपणासाठी काय केलं? आपलं गाव सोडून आलो, आपलं घर सोडून आलो, नातलग सोडून आलो, आपली हातातली कामं सगळी सोडून आलो. आपण कुठे आलो? निरूपण ऐकायला आलो. सगळा त्याग करून आपण इथे आलो. मग इथे बसून काय करायचं? रिकामं बसून राहायचं का? नाही, रिकामं नाही बसायचं. इथे आल्यानंतर निरूपण चालू होईपर्यंत आपलं स्मरण चालू राहिलं पाहिजे. देवाचं नाव आपण घेत राहायचं. जिथे आपण आलेलो आहोत ते निरूपण स्थळ जर का आहे तर त्या ठिकाणी देवाचं बोललं जाणार आहे, पण ते बोललेलं ऐकण्याआधी आपली स्मरण साधना तिथे झाली पाहिजे. मानव पंथामध्ये पद्धत आहे की पोथी सुरू होण्याआधी तिथे अर्धा तास का होईना तिथे नामस्मरण जे आहे ते सुरू राहतं. का? कारण की मनामध्ये अनेक प्रकारांचे विचार आपले असतात आणि त्या विचारांनी आपलं मन गडूळ झालेलं असतं. एखादं गडूळ पाणी असतं ना, मातीने असं आहे लालसर पाणी दिसतं, त्या पाण्याला तुम्ही काही तास तसंच ठेवा शांत, काय होतं? त्यातली माती जी आहे ती खाली 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 बसते. जेवढा वेळ तो पाणी स्थिर राहील तेवढ्या वेळ काय होतं की ते पाण्यातली माती तशी 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 खाली बसते, तळाला आपल्याला माती बसलेली दिसते आणि पाणी स्वच्छ झालेलं दिसतं. तसं अनेक विचारांचं गडूळत्व आपल्या मनामध्ये आहे. त्या मनाला आधी शांत करावं लागतं. निरूपण ऐकण्याच्या आधी ते शांत बसावं लागतं. मग अनेक विचार जे असतात ते विचार तळाशी जातात, मन आपलं शांत होतं, शुद्ध होतं आणि मग त्या शुद्ध मनाने आपल्याला निरूपण ऐकायचं आहे. आणि म्हणून स्मरण साधना जी आहे ते सांगितलेली आहे की सर्व दोषरूपी गोष्टींचा त्याग एकदा केला आपण की मग गुणरूपी गोष्टी घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मन स्थिर ठेवावं लागतं, शांत ठेवावं लागतं. एखादं तुमच्या डोक्यावरून जाणारं जर का एखादं वाक्य सांगितलं की तुम्ही थोड्या वेळ त्या व्यक्तीकडे बघत राहता की त्यांनी काय बोललेलं आहे, आपल्याला पहिले लक्षातच येत नाही. मग ते लक्षात येतं थोड्या वेळाने आपल्या, आणि मग आपल्याला ते कळतं. म्हणजे इतर विचार त्यावेळी शांत होतात, मन शुद्ध होतं आणि मग ते परत आपण म्हणतो ते परत सांगा बरं तुम्ही काय सांगितलं, आणि मग सांगितलं दुसऱ्या वेळेला तेच वाक्य सांगितलं पण लगेच समजलं. पहिल्या टप्प्यात नाही कळालं कारण की इतर विचार मनामध्ये आहेत म्हणून नाही कळालं. दुसऱ्या टप्प्यात कळालं कारण की ते विचार आता शांत झालेले आहेत. म्हणून त्याग केल्यानंतर काय करायचं? मन शांत होतं. त्या शांत मनामध्ये देवाच्या नामाचं स्मरण जे आहे ते आपल्याला करायचं आहे. हे सांगतात देखिले म्हणजे श्रीमूर्तीचे ठावणी. देखिले म्हणजे काय देखिले बरं ना? जे देखिले तेच आठवायचं आहे आणि जे आठवायचं तेच बघायचं आहे. आपल्याला जो विषयाची परीक्षा आहे तोच विषय आपण वाचतो की नाही, तसं ज्या परमेश्वराला आपल्याला आठवायचंय त्याच परमेश्वराविषयी चिंतन आपल्याला आधी करावं लागेल. लीळेंचं चिंतन, त्यांच्या संदर्भात धर्मवार्ता आधी आपल्याला ऐकावी लागेल आणि त्यावेळेला जाऊन त्यांचे विचार आपल्या मनात प्रस्थापित होतील आणि मग ते आपल्याला आठवायचे आहेत. आधी मन, जसं आपल्याला नळाला पाणी जर का यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? आधी टाकीमध्ये पाणी भरून ठेवावं लागतं आणि मग पाहिजे ते नळ तुम्ही उघडलं की त्याला पाणी लगेच येणार आहे. तशा पद्धतीने आपल्याला जर का मनात देव आठवायचे तर आधी मनात देव प्रस्थापित करावे लागतील, त्यांचं अधिष्ठान आणावं लागेल आणि मग तुम्ही जेव्हा स्मरणाला बसाल तेव्हा देवाच्या एक एक लीळा जे तुम्ही मनात साठवलेल्या आहेत त्या एक एक लीळा तुम्हाला आठवायला लागतील. आणि म्हणून इथे काय आठवायचं? देखिले म्हणजे श्रीमूर्तीचे ठावणी. श्रीमूर्तीपासून तर स्वामींच्या संपूर्ण जे काही लीळा आहेत त्या सर्व काही आपल्याला स्वामींच्या श्रीचरणापासून श्रीमुकुटापर्यंत ज्या काही लीळा आहेत त्या सर्व आपण ऐकलेल्या आहेत. त्या प्रत्येक लीळेमध्ये कुठेतरी स्वामींचा श्रीचरण येतो, कुठे स्वामींचा श्रीकर येतो म्हणजे हात येतो, कुठे स्वामींचे श्री नेत्र म्हणजे डोळे येतात, श्रीमुख म्हणजे चेहरा येतो. असे सर्व परमेश्वराची श्रीमूर्ती संबंधित ज्या काही लीळा आहेत त्या आपल्याला काय करायच्या? आठवायच्या आहेत. आपल्या स्मरणामध्ये ते आपल्याला आठवल्या गेल्या पाहिजेत.
वस्त्रे, आता त्याच्यामध्ये काय काय येतं? नुसती श्रीमूर्तीच आठवायची का? नाव वस्त्रे म्हणजे वस्त्र जे आहे स्वामींच्या संबंधित जी काही वस्त्र आलेली आहेत, मग त्याच्यामध्ये रेशमी आहे, पाटाऊ, सुताऊ, वेगवेगळी जरतारी वस्त्र आले असतील, काही त्याच्यामध्ये पगडी आला असेल, फेटा आले असेल, टोपरं आलं असेल, स्वामींच्या श्रीमुकुटावरचं वस्त्र आलं असेल, अंगी म्हणजे सदऱ्यासारखा आला असेल, हे सगळी वस्त्र या पदामध्ये येतात. एखाद्या कपड्याचा स्वामींनी तळसुती केली म्हणजे उपरण्याचा असा लांब लचक जो काही पट्टा तयार करून तो कमरेला स्वामींनी बांधलेला असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी आठवायचं आहे. इत्यादी प्रकारे परमेश्वराची संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या त्या आम्हाला तिथे आठवायच्या आहेत. पुढे तर अलंकार म्हणजे परमेश्वराचे अलंकार देखील आपल्याला त्यावेळी आठवायचे आहेत. या अलंकारामध्ये काय काय येतं? सकाळचा पूजावसर आपण जर का वाचत असू तर त्याच्यामध्ये येतं गळदंडा, श्रीकंठी, मुकुटमाळ, श्रवणी झळंबुके. गळदंडा म्हणजे मोठा हार, फुलांचा अलंकारच आहे. हार म्हणजे काय? फुलांचा अलंकार आहे. आचार्य भट्टोबास फुलांचे विविध अलंकार जे आहेत ते रोज फुलं आणायचे आणि ते अलंकार तयार केले जायचे. मग तो गळदंडा म्हणजे मोठा हार, तो पोटापर्यंत येणार आहे. श्रीकंठी म्हणजे गळ्याशी संबंधित हारापेक्षा लहान आकाराचं, ते गळदंडा असं म्हणतात. त्यानंतर श्रीकंठी, ते श्रीकंठी म्हणतात त्याला, की ते गळ्यापर्यंत येणार आहे. मुकुटमाळ म्हणजे ती डोक्यामध्ये घातल्यानंतर ती कानाच्या खाली येणार नाही, ती कानाच्या वरच राहणार आहे अशी, त्याला मुकुटमाळ असं म्हणतात. ह्या सुद्धा एक प्रकारचा अलंकार आहे. श्रवणी झळंबुके म्हणजे छोटे छोटे हार आहेत ते कानामध्ये स्वामींच्या असे अडकवल्या जातात. हात सरे म्हणजे मनगटामध्ये बांधायचे ते, भाऊभूषणे म्हणजे इथे बांधायचे ते, अशा पद्धतीने दंडामध्ये बांधायचे ते भाऊभूषणे. असे विविध अलंकार भट्टोबास तयार करायचे आणि ते स्वामींच्या श्रीमूर्तीवर ओळगवायचे. किंवा अलंकार म्हणजे काय की स्वामी जेव्हा दानाईसाच्या वाड्यामध्ये आलेले आहेत, निळभट्ट भांडारेकर तिथे आहेत आणि त्यावेळेला निळभट्ट भांडारेकरांच्या पूजनासाठी म्हणून त्यांनी अलंकार आणलेले होते. तर निळभट्ट भांडारेकर म्हणाले की नाही, आमचे स्वामी आहेत, त्यांना मी बोलवतो, आमचे गुरु आहेत ते, आणि त्यांचं तुम्ही पूजन करा, माझं पूजन करू नका. आणि स्वामींना त्यावेळी बोलवल्या गेलं. मग तिने स्वामींसाठी अजून चांगले अलंकार काढले आणि ते स्वामींना अर्पण निळभट्ट भांडारेकरांनी केलेले. स्वामींचं अलंकाराने पूजन त्यांनी केलं. त्यानंतर परत तिने अलंकार घेऊन आले. ते म्हणे हे कोणासाठी? म्हणे हे तुमच्यासाठी. निळभट्ट भांडारेकरांचं पूजन बाकी अजून. ते म्हणाले ते पण आमच्याकडेच द्या. आणि त्या अलंकाराने सुद्धा त्यांनी स्वामींचंच पूजन केलेलं आहे. स्वतःचं पूजन त्यांनी करून घेतलेलं नाहीये. ते अलंकार स्वतःवर त्यांनी परिधान करून घेतलेले नाहीये. हे सगळे देवाचे देव देईल ते आपले, म्हणजे सगळं देवाचंच आहे आणि देव आपल्याला देतात तेच आपलं आहे. या व्यतिरिक्त देव जे आपल्याला देत नाही ते आपलं नाही. पण त्याही उलट अजून थोडंसं पुढे जायचं आपण. जेही आपल्याला देवाने दिलेलं आहे ते परत आपल्याला कोणाला द्यायचं आहे? देवालाच परत द्यायचं आहे. ते आपल्याला परत आपल्याकडे ठेवून घ्यायचं नाही. काही गोष्टी ज्या असतात ते आपल्याला परत देवाला देता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने इथे अलंकार म्हणजे स्वामींना अलंकाराने 2 वेळा स्वामींचं पूजन केले गेलेले आहे त्या ठिकाणी. ते अलंकार जे आहेत ते अलंकार आपल्याला आठवता आले पाहिजेत. याही व्यतिरिक्त स्वामींना जोगी वटा कोणी दिलेला आहे, 5000 मूल्याचा जो आहे, त्याच्यामध्ये ते हिरे वगैरे त्याच्यामध्ये जडवलेले आहेत. अशा प्रकारचं तो जोगी वटा जो आहे तो स्वामींना दिलेला आहे. तो सुद्धा अलंकार या पदामध्येच येत असतो. तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये आठवायचा आहे स्मरणामध्ये. परिवार म्हणजे स्वामींचा जो परिवार आहे, स्वामींच्या सन्निधानी जे काही भक्त मंडळी आहेत, बाईस आहेत, भट्टोबास आहेत, माहीम भट्ट आहेत, महादाईसा आहेत, डांगरेश आहेत, औसा आहेत, कितीतरी चांगदेव भट आहेत, भाईदेव व्यास आहेत. हा कितीतरी मोठा परिवार आहे स्वामींच्या संपर्कातला, सन्निधानी राहणारा.
एकांक काळातला, पूर्वार्ध काळातला, उत्तरार्ध काळातला, स्मृती स्थळातला आणि आत्तापर्यंतचा जो आहे तो सगळा परिवारच आहे स्वामींचा. आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत तुम्ही उपदेशी आहात, मानव पंथाचे साधक आहात, तुमच्यापर्यंत हा देवाचाच सगळा परिवार आहे. तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत, हा कशामुळे जमलो? देवाचा परिवार आहोत आणि त्या देवाच्या परिवारामुळे आपण इथे एकत्रित आलो. आपल्याकडे एखादी पदयात्रा का येते? ते म्हणतात नाही, या गावामध्ये आपल्या देवाचा परिवार राहतो. तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी पुढे का जाता? कारण की तुम्हालाही वाटतं आपल्या देवाचा परिवार आपल्याला भेटायला येतो आहे. इथपर्यंत हा सगळा देवाचा परिवार आहे. आपल्याला त्याची सुरुवात तिथून करायची आहे आणि तसं आठवत 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 आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. स्थाने म्हणजे तुम्हाला किती स्थानं माहिती आहेत देवाची? तेवढी सगळी स्थानांची गावं, त्या स्थानांची नावं आपल्याला आठवली पाहिजेत आणि सोबतच त्या स्थानांच्या लीळा ज्या आहेत त्या पण आपल्याला आठवता आल्या पाहिजेत ना. अंतर तरी अवघ्या शक्तियुक्त आणि मग सर्व शक्तियुक्त असं जे काही स्वामींचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते आपल्याला आठवता आलं पाहिजे. मग तयाही परता गाभा म्हणजे महावाक्य हे आपल्याला आठवता आलं पाहिजे. आणि तयाही परता गाभा म्हणजे निर्वचन. हे निर्वचन म्हणजे अजून परमेश्वराबद्दल खोलाती खोल आपल्याला आठवलं गेलं पाहिजे. साधीकरणी म्हणजे हे फक्त सन्निधानातल्या जीवांसाठीच आहे का? आणि हे देखील हे फक्त ज्यांनी बघितलेलं आहे. तर कोणी बघितलंय? जे सन्निधानी होते, स्वामींच्या जवळ होते, त्यांनीच बघितलंय. मग आपल्याला या वचनाचा आचार नाही का? साधीकरणी म्हणजे जे अधिकरणांच्या सन्निधानी आहेत, गुरुनिमित्तांच्या सन्निधानी आहेत, जे प्रपंचातले वासनिक मार्ग आहेत, ईश्वर साधक आहेत, त्यांनी सुद्धा या प्रकारे हे जे वचन आहे त्या वचनाचं पालन करायचं आहे. त्यांनी सुद्धा देवाचा परिवार, अलंकार, श्रीमूर्ती, परमेश्वराचा अंतर्बाह्य गाभा त्यांनी सुद्धा आठवायचं. म्हणजे आपण सुद्धा हे आठवायचं आहे. सन्निधानातल्या जीवांनी तर आठवायचंच आहे, पण असन्निधानातल्या जीवांनी देखील हे आठवायचं आहे. मूर्ती संयोगिके पदार्थ ते दृष्ट. आणि ह्यामध्ये आठवत असताना काही दृष्टपर पदार्थ आहेत जे आत्तापर्यंत चालत आलेले आहेत. ते मूर्ती संयोगिके पदार्थ ते दृष्ट म्हणजे आपल्याकडे काष्टप्रसाद आलेला आहे, वस्त्रप्रसाद आलेला आहे, पाषाणाचे विशेष आपल्याकडे आलेले आहेत, प्रसाद तुल्य विशेष आपल्याकडे आलेले आहेत, परमेश्वराच्या उपयोगी गेलेला एखादा ताटाचा विशेष आहे, अडकित्त्याचा विशेष आहे, स्वामींनी उपयोगात आणलेला आरसा आहे त्याचा भाग आहे आपल्याकडे, दाढ आहे, नख आहे, केश कळाप आहे. हे सगळे दृष्टपर पदार्थ जे आहेत, जे स्वामींच्या उपयोगी गेले, ते मूर्तीनिष्ठ पदार्थ असतील किंवा विषयनिष्ठ पदार्थ असतील, ते आपल्यापर्यंत पोहोचले. मूर्तीनिष्ठ पदार्थ म्हणजे नख, दाढ, केश, कळाप स्वामींच्या मूर्तीशी संबंधित असलेले, आणि विषयनिष्ठ म्हणजे कापूस, पोसला, रोम, चर्म, धातू, दांत, काष्ट, पाषाण हे जे स्वामींच्या उपयोगी गेलेले जे पदार्थ आहेत हे सुद्धा आपल्याला काय करायचे? ते आठवायचे. ते अवघे दृष्टची म्हणजे आत्ताही आपल्याला ते बघायला मिळतात. आणि येर अवघे श्रुतची म्हणजे काही पदार्थ आपल्याला बघायला नाही मिळाले, पण आपल्याला फक्त ऐकायला मिळाले. ते काय करायचे? आपल्याला आठवायचेच आहेत. की स्वामींची श्रीमूर्ती कशी होती आपल्याला बघायला नाही मिळाली, ती आठवायची. स्वामींचा परिवार आपल्याला आता बघायला मिळत नाही, भट्टोबास माहीन भट्ट, त्यांच्याबद्दल काय करायची? आठवण करायची. येथीच्या कथा वार्ता कीजे ती की, आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या परिवाराबद्दल सुद्धा आपल्याला चांगलं बोलायचं बरं का, वाईट बोलायचं नाहीये. बोलायचं झालं तर कसं बोलायचं? चांगलं बोला. आणि चांगलं जर का बोललो आपण, बोलायचं असेल तर चांगलाच आपल्याला विचार आणावा लागेल. आणि म्हणून हे येर अवघे श्रुतची म्हणजे जे जे आपण चांगलं चांगलं ऐकलेलं आहे ते चांगलं चांगलं त्यांच्याबद्दल बोलावं आणि चांगल्याच्या बाबतीमध्ये आपण बोलू शकतो. आठवण म्हणजे तोची अर्थ निरंतर मनी असे. आणि हे देखील तैसे आठविजे. आठविजे हा शब्द
वचनामध्ये आलेला आहे. 8वी जे याचा अर्थ काय, तोची अर्थ निरंतर मनी असे. तोची अर्थ, जो अर्थ तुम्हाला माहिती झालेला आहे, मनामध्ये आहे, तोची निरंतर 8वी जे. आपण आठवतो की नाही, कधी आठवतो? तुमच्याबद्दल जर का कोणी वाईट बोललेलं असेल, तुमच्या कानावर ते पडलं, तर तुम्हाला सारखं सारखं तेच आठवतं. माझ्याविषयी असं बोललाच कसं काय, बोललाच कसं काय, सारखं सारखं तुम्ही आठवताय आठवताय आठवताय. वाईट गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आठवतो आपण. वाईट गोष्टी आपल्या चांगल्या लक्षात पण राहतात. त्याच्यासाठी आपली बुद्धी एकदम चांगली आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे काही चांगलं आहे ते मात्र आपल्याला सहजासहजी आठवल्या जात नाही. ते सहजासहजी आपण आठवतही नाही. आणि आठवत जरी असलं तर त्याचं चिंतन जे आपण आहे ते त्या प्रकारचं आपण करत नाही. आणि म्हणून आठवण कशाला म्हणतात? देवाची आठवण करायची म्हणजे काय करायचं? एकदाच आठवण करायची का? नाही, निरंतर. तोची अर्थ मनी, निरंतर मनी असे. तोची अर्थ निरंतर मनामध्ये आपल्या सुरूच आहे. देवाचं नाम हे निरंतर सुरूच आहे, ते घ्यायची गरज नाही. इतकं सवयीचं सरावाचं झालं पाहिजे की ते सतत नाम, तुम्हाला ठेस लागली तरी आई ग वगैरे म्हणण्याची गरज, देवाचंच नाव आलं पाहिजे. किती मोठी घटना घडली तरी तिथे देवच तुम्हाला आठवला पाहिजे. देवाच्या नामाशिवाय काही आठवलं नाही पाहिजे. देवाचीच लीळा आठवली पाहिजे. देवाच्याच लीळेतून चिंतन, परिवाराचं चिंतन, देवाच्या भजना पूजनाचं चिंतन, हेच चिंतन निरंतर मनी असे. म्हणजे हे असणं, याला आठवण असं म्हटलं जातं. एकी लीळे गोसावी प्रसन्न. आता सगळ्या लीळा सारख्याच आहेत का? एखाद्या लीळेमध्ये आमचे स्वामी प्रसन्न आहेत. म्हणजे एखादी अशी लीळा आहे की ज्याच्यामध्ये स्वामी काहीतरी हास्य विनोदही करत आहेत, काहीतरी देण्याची वृत्ती स्वामींची आहे, ती प्रसन्नता स्वामींची आहे. आणि त्यावेळेला कनाशीच्या ब्राह्मणाला स्वामी म्हणतात, मागा, आम्ही प्रसन्न झालोय, काय पाहिजे ते मागा. आता देवाला अपेक्षित आहे की आमच्याकडनं ते काहीतरी चांगलंच मागणार आहेत. म्हणजे देवाकडे देवाचंच काहीतरी मागत असतील तर मग देव प्रसन्न राहतात. पण देव आधी देण्याआधीच प्रसन्न झाले. कशाला? देण्यासाठी प्रसन्न झालेले आहेत. परंतु मात्र त्यांनी काहीतरी चुकीचं मागितलं, प्रपंचच मागितला. म्हणून काय झालं? एकी खंती स्वीकरिली असे. म्हणजे परमेश्वर उदास झाले. योग्य मागितलं असतं तर स्वामी प्रसन्न झाले असते, पण योग्य मागावं म्हणून देव प्रसन्न झालेलेच आहेत. एका ठिकाणी आमचे आचार्य भट्टोबास जे आहेत त्यांच्यावर स्वामी उदास झालेले आहेत. आणि स्वामी तर इथून निघून जा. आचार्य भट्टोबास म्हणतात कुठे जावं, विचार करतात आणि स्वामींना म्हणतात, देवा रिद्धपूरला, परमेश्वरपूरला जाऊ का? आणि स्वामी प्रसन्न होतात. एकी लीळे गोसावी प्रसन्न. स्वामी बाईसांना भक्ती साधनेचा संचार करतात तेव्हा स्वामी प्रसन्न, म्हणजे प्रसन्नतेची ती लीळा आहे. अशा प्रकारे कितीतरी अशा लीळा आहेत ज्याच्यामध्ये स्वामी आपल्याला प्रसन्न असे दिसतात. आणि एकी लीळे गोसावी खंती स्वीकरिली असे. म्हणजे एकी खंती स्वीकरिली असे म्हणजे एखादी लीळा अशी आहे की ज्याच्यामध्ये देवाने खंतीचा स्वीकार केलेला आहे. नाराज आहेत स्वामी, उदास आहेत. सांडवा प्रसंगी स्वामी प्रसन्न आहेत. आणि स्वामी त्यांना म्हणतात इथे सांडवा बांधा. ते म्हणतात देवा हे आमच्याकडनं शक्य नाही. स्वामींनी लगेच खंतीचा स्वीकार केला. ते म्हणाले येथीच्या प्रवृत्तीची विखो नव्वा, इथून जा बरं तुम्ही. गेले ते निघून. म्हणजे स्वामी तिथे खंतीचा स्वीकार करतात. परत भट्टोबास येतात आणि भट्टोबा म्हणतात देवा मी सांडवा बांधू का? लगेच स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे एखादी लीळा अशी की ज्याच्या स्वामी उदास आहेत. नाशिकला आमचे स्वामी उदास झालेले आहेत. एखादी लीळा आहे बाईसांना प्रेमदान, इथे स्वामी प्रसन्न झालेले आहेत. आणि एखादी लीळा अशी की त्याच लीळेमध्ये स्वामी उदास आहेत आणि प्रसन्न झाले, की प्रसन्न आहेत आणि उदास झाले. अशा प्रकारच्या अनेक लीळा आहेत स्वामींच्या की त्या लीळेतली ती प्रसन्नता, ती खंती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे प्रसन्नता तर आम्हाला मिळालीच पाहिजे, पण खंत देवानी का स्वीकारलेली आहे त्या खंतीचा सुद्धा आपल्याला जो काही आहे उमट झाला पाहिजे की देव आपल्यावर नाराज का झाले. जवळपास 800-850 वर्ष होत आलेत की देव आपल्याला सोडून गेलेले आहेत, बीजे करते झालेले आहेत. तर ते उदास का झाले आपल्यावर?
याचा उमट आपल्याला झाला पाहिजे. आणि म्हणून त्या खंतीच्या संदर्भातल्या लीळा सुद्धा आपल्याला वाचायच्या आहेत, की याच्यामध्ये आपलं सुद्धा काहीतरी चूक आहे. खंती आपल्यावर सुद्धा देवाची आली असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला त्या लीळेंचं चिंतन तेवढंच आवश्यक आणि गरजेचं आहे. दोही तारतम्य बहुत असे ऐसे जाणावे. आणि दोन्ही लीळेमध्ये फरक आहे बरं का. खंतीच्या लीळा आणि प्रसन्नतेच्या लीळा दोन्ही सारख्याच आहेत का ना. दोन्हीमध्ये तारतम्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रसन्नतेची लीळा वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये दातृत्व करायचंय, देवाला ज्ञान सांगायचंय. आचार्य भटोबास यांना देवाला देव निरूपण करायचं आहे आणि त्या दृष्टीने स्वामी भटोबासांची वाट बघतायत. ही प्रसन्नतेची लीळा आहे. आणि एकीकडे स्वामी कुठेतरी भटोबासांनी श्राद्ध भोजन केल्यामुळे स्वामी त्यांच्यावर उदास होतात, नाराज होतात. ही लीळा वेगळी आहे. दोन्ही लीळा वेगवेगळ्या आहेत. एका लीळेमध्ये देवाला काहीतरी दातृत्व करायचंय, द्यायचं आहे, चांगलं द्यायचं आहे. आणि एका लीळेमध्ये देवाला त्या जीवाचं शिक्षा पण करायचं आहे. या दोन्ही लीळा वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून या दोन्ही लीळेचं जे काही साम्यता आपल्याला वाटत असते तरी ती साम्यता नाही. दोन्ही लीळा आठवताना त्या पद्धतीने त्या आपल्याला आठवता आल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने परमेश्वराला आठवण्यासाठी म्हणून हे जे काही वचन आपण घेतलं, हे देखिले तैसे आठवीजे, म्हणजे परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आपल्या मनामध्ये आणण्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी परमेश्वराच्या नामाचं चिंतन करावं लागेल, देवाला आठवावं लागेल. आणि आठवणं म्हणजे निरंतर मनी परमेश्वराचाच आठव. तो लीळेच्या माध्यमातनं, परिवाराच्या माध्यमातनं परमेश्वराचं जे भजन पूजन केलेलं आहे त्या लीळा आठवून, परमेश्वराच्या खंतीच्या लीळा, परमेश्वराच्या प्रसन्नतेच्या लीळा, या सगळ्या आपल्याला अशा आठवत राहिल्या पाहिजेत. एखाद्या वेळेस प्रसन्नतेची लीळा, एखाद्या वेळेस खंतीची लीळा, एखाद्या स्वामींचा पूजा अवसर सुरू आहे दुपारचा, मध्यान्हकाळीचा, तो आठवा. कधी सायंकालीन पूजा अवसर आठवा. कधी स्वामी काहीतरी विनोद करत आहेत ती लीळा आपण आठवू शकतो. काही लीळेंमध्ये स्वामी गंभीर आहेत ती लीळा आपण आठवू शकतो. काही लीळेंमध्ये स्वामी शिक्षा पण करतात ती लीळा आठवता येते. काही लीळेंमध्ये स्वामी निरूपण करतायत ती लीळा आपल्याला आठवता येते. अशा अनेक लीळा आहेत. स्वामींच्या आरोग्याच्या लीळा आहेत, उदक प्राशनाच्या लीळा आहेत, विहरणाच्या लीळा आहेत, धावभीती, पवभीती, झुंजभीती, अशा कर्मनाशाच्या लीळा आहेत. या सगळ्या लीळा ज्या आहेत आपल्याला टप्प्याटप्प्याने त्या स्मरणामध्ये आठवता आल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामींनी आम्हाला वचन सांगितलं की हे देखिले तैसे आठवीजे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार प्रकरणातील आणि स्मरण सारोळ्यातील 27 क्रमांकाचं पहिलं वचन जे आहे ते पहिल्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.